शिंदे किती झालं तरी पूर्वाश्रमीचे ठाकरेंचेच आज्ञाधारक आहेत. ते एखाद्या वेळेस आपला अपमान विसरतीलही, पण देवेंद्रजी आणि अमित शहा हे काही विसरत नसतात. भविष्यात मातोश्रीला टाळं लावून चावी संजय राऊतांकडे देत लंडनला निघालेल्या ठाकरेंना टाटा बाय बाय करूनच हे दोघे थांबतील असं वाटतंय मला. पश्चिम बंगालमधल्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यांच्या निकालानंतर महाराष्ट्रात सुरू झालेल्या राजकीय फोडाफोडीचा अंत काय, असा विचार केला तर आता उभाटा सेनेनंतर राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि थेट काँग्रेसचे काही खासदार आता रडारवर आहेत असं कानावर येतंय. समाजातल्या एका मोठ्या वर्गात राजकारणाच्या या एकंदर परिस्थितीबद्दल, या स्वरूपाबद्दल अत्यंत टोकाची अस्वस्थता आणि असंतोष पसरलेला आहे. लोकांना तिटकार यायला लागला या सगळ्या गोष्टींचा. शिंदेंनी एवढ्या तातडीनं हे 6 खासदार फोडण्यामागची व्हॅलिड रिझन्स काय होती? मी जसं माझ्या मागच्या कालच्या व्हिडिओत बोललोय की हे 6 लोक असेच उठून गेलेत का? उठले आपले नाचत बागडत खिदळत, ते नाही का जॉनी लिव्हर सारखं मजाक मजाक में कहा तक आ गया समझ में नहीं आया असं म्हणत आलेत का ते या फुटीच्या दारावर? तर नाही. साम दाम दंड भेद सगळं काही लावलेलं होतं या ऑपरेशन टायगर मागे. ऑपरेशन टायगर होणार होणार असं गेले कित्येक महिने आपण ऐकत होतो, आपण सगळे ते सगळं बघत होतो, पण ते काही गेलं पुढं सरकत नव्हतं. ठाकरेंच्या ताब्यातली शिवसेना, मग त्यात काही शिल्लक राहिलेले आमदार, खासदार, नगरसेवकही मागे सोडायचे नाहीत. म्हणजे लिटरली शिल्लक सेना हा विषय संपूर्णच टाकायचा असा अट्टहास केंद्रातल्या एका मोठ्या नेत्याचा होता किंवा आहे. आता त्यामागेही काही व्हॅलिड रिझन्स होती का, असाही प्रश्न लोकांना पडतो जेव्हा या सगळ्या चर्चा होतात तेव्हा. मला वाटतं काही काळ महाराष्ट्रातलं सत्ता संतुलन बिघडू नये यासाठी महाशक्ती नामक दिल्लीश्वरांनीच या ऑपरेशन टायगरला रोखून धरलं होतं. पण एकनाथ शिंदेंना महाराष्ट्रात दाबल्यासारखं, चेपल्यासारखं वाटू लागलं की ते चवताळून उठतात आणि मग अशी काही ऑपरेशन्स घडून जातात. हे ऑपरेशन त्यातलाच एक भाग आहे. या सगळ्या स्थितीचा विचार केला तर ठाकरेंकडे शिल्लक असलेल्या पक्षाचे प्रमुख उद्धवजी यांची उगाच कीव वाटते काही लोकांना. 8-10 दिवसांपूर्वी ठाण्यातल्या एका पत्रकार मित्राशी बोलत होतो. विषय अर्थात शिवसेना हाच होता. तेव्हा तो जे बोलला ते फारच मार्मिक होतं. 2019ला शिवसेनेचा मुख्यमंत्री कदाचित तो 2.5 वर्षांसाठीचा असेल किंवा महाविकास आघाडीच्या जन्मानंतरचा अख्ख्या टर्मचा म्हणजे 5 वर्षांसाठीचा हा सीएम पदावरचा शिवसैनिक जर एकनाथ शिंदे असता, तर त्याच्या भाषेत जर का भाई असते तर त्यांनी उद्धवजींना देवाऱ्यातच बसवलं असतं. जे आजवर शिंदे करतच आले होते. शिवसेनेची जी काही किंवा ज्याला आपण असं म्हणू शकतो की मनी, मसल आणि मोरल पॉवर जर का ठाकरेंच्या सेनेला कोण पुरवत होतं तर ते एकनाथ शिंदे होते. आणि जेव्हा पक्षांतर्गत सेनेचा सीएम ठरवला जात होता तेव्हा ते नाव एकनाथ शिंदेंचंच होतं. त्या निवडणुकीत शिंदेंनी सगळी सूत्र आपल्या हातात घेत प्रचंड कष्ट घेतले. दौरे, सभा, प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी लागणारा पैसा हा देखील शिंदेच पुरवत होते. आता हे सगळं मला त्या ठाण्यातल्या एका आमच्या मित्राच्या तोंडून ऐकायला मिळालं. म्हणजे हा माणूस प्रचंड आतल्या गोटातला आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. पण प्रत्यक्षात संधी जेव्हा मिळाली ना तेव्हा उद्धवजींनी शिंदेंच्या मेहनतीला गुंडाळून एका कोपऱ्यात फेकलं आणि स्वतः सीएम बनले. पोराला मंत्री बनवलं. तरी शिंदे ठाकरेंच्या सोबत होते. 2014 पासून त्यांच्याकडेच असलेल्या नगरविकास आणि MSRDC या खात्यांमधला जो काही पैसा असतो हाच खऱ्या अर्थानं शिवसेनेचा पार्टी फंड होता. तो शिंदे आपल्या हिमतीवर उभा करत होते, पण नंतर त्यांच्या खात्यांवरच चौकीदार बसवले गेले. कारण आपल्यापेक्षा कोणी मोठं झालेलं यांना सहनच होत नव्हतं. आज अगदी तुम्ही रामदासभाई कदमांची जी प्रेस कॉन्फरन्स आहे किंवा जी काय ते जे काय बोललेत प्रेसशी ते ऐका, परत त्यातून तेच उद्धृत होत आहे. कुणाला मोठं होऊ द्यायचं नाही. ज्याला भाषणामध्ये टाळ्या मिळतात त्याला लगेच बाजूला करून टाकायचं. ज्याला भाषणामध्ये टाळ्या मिळतात त्याला लगेच बाजूला करून टाकायचं. ज्याला भाषणामध्ये टाळ्या मिळतात त्याला लगेच बाजूला करून टाकायचं. की आपल्यापेक्षा दुसरा कोणी मोठा झालेला यांना खपत नसे. म्हणजे अगदी कुठल्याही जाहीर सभांमध्ये, दसरा मेळाव्यामध्ये ज्या नेत्याच्या भाषणाला जास्त टाळ्या मिळतात, लोक खुश होतात, त्या नेत्याच्या भाषणाला डिमांड असते, त्याला नंतर कट टू साईज केलं जातं किंवा केलं जायचं यांच्याकडून. अशी कोत्या मनोवृत्तीची ही माणसं होती बंगल्यावरची. म्हणून मग जर शिंदेंकडे असलेलं खातं हे जर
जास्त मलईदार आहे, तिथून जास्त पैसा येतोय, तर मग तो वाया शिंदे का यावा? म्हणून चौकीदार बसवले गेले, युवराज आणि युवराजांचा मावस भाऊ. शिंदे हे नामधारी बनले. युवराज आणि कंपनीनं शिंदेंची केबिनही बळकावली होती, म्हणजे त्यांना केबिनमध्ये बसता देखील येत नव्हतं. शिंदे नाराज दिसू लागले त्यानंतर. मग राज्यातून या सगळ्या घडामोडी घडत असताना त्यांचा एक मित्र पुढे सरसावला. त्या मित्राचा हात शिंदेंच्या खांद्यावर पडला. हे कुठेतरी मातोश्रीच्या कानावर गेलेलं होतंच या मैत्रीबद्दल. पण समोरासमोर बसवून विचारून सोक्षमोक्ष लावण्यापेक्षा उद्धवजींनी भर बैठकीत आमदार खासदारांच्या समोर जळजळीत टोमणा मारला होता. आईच्या दुधाचा सौदा करणाऱ्यांना माझ्या पक्षात स्थान नाही, त्यांनी खुशाल निघून जावं. आई हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. तुमची काय माझी काय ती आईच असते. आता एकाला तर टोमणा मारला, मग त्या मित्रालाही टोमणा मारण्याची वेळ उद्धवजींवर आली. एकतर तू तरी राहशील, नाहीतर मग मी तरी राहीन. तर या टोमण्यांनंतर राज्यातल्या राजकारणात कोण शिल्लक राहिलंय आणि कोण दिमाखात टिकून राहिलंय हे जग जाहीर आहे. मुख्यमंत्री असताना जो सत्तेचा कैफ चढला होता, त्याही आधी भाजपसोबतची युती तुटली तेव्हा अमित शहांना अफजल खान बोलण्यापर्यंत कोणाची मजल गेली होती? दिल्लीतून अफजल खानाच्या फौजा या महाराष्ट्रावर चाल करून आल्यात, त्यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडायचे आहे, हे डायलॉग कोणाचे? मित्रो, थोरा मोठ्यांनी सांगितले की शब्द हे जरा जपून वापरा. हे शब्दच असतात जे सर्वात जास्त क्षती पोहोचवतात समोरच्याला. अगदी एखाद्या शस्त्राचा वार माणूस झेलतो, जखम होते, ती भरूनही येते, अगदी त्याचा व्रण जो असतो ना तोही नाहीसा होतो कालांतराने, माणूस विसरून जातो, तो वार झालं गेलं सगळं विसरून जातो. पण शब्दांनी घायल झालेले लोक सहजासहजी हे विसरत नाहीत आणि मग ते समोरच्याला सोडतही नाहीत. आईच्या दुधाशी गद्दारी केल्याचा आरोप ज्यांच्यावर लावला त्यानं यांना माफ करावं अशी यांची इच्छा होती का? शिंदेंनी बंड केलं ते गुवाहाटीला जाण्याआधी सुरतला पोहोचले. तिथल्या त्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये मग मातोश्रीचे दूत आले होते वाटाघाटी करायला. पण हे दूत एका बाजूला पाठवलेलं असताना दुसऱ्या बाजूला याच उद्धवजींनी सागर बंगल्यावर फोन करून देवेंद्रजींसमोर लोटांगण घातलं होतं. जेव्हा त्यांना कळालं या सगळ्या मागे भाजप आहे, तर लोटांगण साधंसुद्धा नाही, असं लोटांगण घातलं की त्या 40 आमदारांनाच नाही तर अख्खा शिवसेना पक्ष म्हणजे 56 आमदार जे काही उरलेले जे होते 15-16 ते स्वतः मी, आदित्य आणि माझे सारे खासदार बिनशर्त भाजपसोबत येतो, आपण पुन्हा युती करू. मी महाविकास आघाडीला लाथ मारतो, त्या शिंदेला खड्यासारखा बाजूला काढा फक्त. हा निरोप उद्धवजींकडून देवेंद्रजींपर्यंत पोचला. पण देवेंद्रजी, महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टी आणि केंद्रात बसलेले भाजपेश्वर यांनी सगळ्यांनी ठरवलं होतं नेमकं काय करायचं. आता ठाकरेंना एंटरटेन नाही करायचं. आता गंमत बघा, 2019ला युतीत लढून मोदींच्या चेहऱ्यावर मतं मिळवून 56 आमदार निवडून आणलेल्या उद्धवजींना जेव्हा मुख्यमंत्रीपद हवं होतं तेव्हा अडून बसताना देवेंद्रजींनी त्यांना सलग 19 वेळा फोन केले होते की आपण काहीतरी याच्यावर सोल्युशन काढू. पण त्या कॉल्सपैकी एकही कॉल उद्धवजींनी घेतला नव्हता. आता देवेंद्रजी या गोष्टी सहजासहजी विसरत नसतात. त्यांनी हात वर केले. राज्यात सत्तांतर झालं, ठाकरेंच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह तिथेही निर्माण झालं होतं. अख्खा पक्ष बुडाखालून काढून नेला कुणीतरी, पण ते आपल्याच मस्तीत जगत होते. वाचाळपणाला लगाम बसला नव्हता. टोमणेबाजी सुरूच होती. जोडीला संपादक महोदय उर्फ विश्व प्रवक्ते होतेच. शिंदे फडणवीसांना दुखावलेल्या ठाकरेंवर अजून एक उधारी बाकी होती, ती म्हणजे अमित शहांची. अफजल खान हा शब्द संघाच्या मुशीत तयार झालेल्या कट्टर हिंदुत्ववादी आणि छत्रपती शिवरायांचा भक्त असलेल्या माणसासाठी वापरलेला असेल तर तो शब्द त्याला रुचेल काय हो? अमित शहांनी दिल्लीत बसून म्यानमारच्या सीमेपलीकडच्या काही हरामखोरांना उचलून आणायला लावलेली एक स्टोरी आपण ऐकलेली आहे. बांगलादेशात अचानक कुठेतरी आगी लावल्या जातात, मग तिकडे अख्खं कार्गो हब जळून खाक होतं. पाकिस्तानात तर ते अननोन गनमेन्स वगैरे कोणाला तरी ठोकून पसार झाल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. आता हे सगळं अमित शहाच घडवून आणतात असं कोणी उघडपणे बोलत नाही, पण आपण आपलं समजून घ्यायचं की या सगळ्या मागे कोण असू शकतो ते. अशा पद्धतीने एक नाही तर 3-3 माणसांना दुखावलेल्या, आणि ते पण एकाच एक भारी असलेले लोक आहेत ते, त्यांना दुखावून बसलेल्या उभाटांना आज त्यांचा पक्ष खरोखरच रिकामा होताना पाहून काहीच वाटत नाहीये. उलट ते म्हणतात की ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल निघून जा.
परवा ते जेव्हा ही गोष्ट बोलले त्याच दिवशी ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब झालं होतं की गेलेत लोक निघून, हे आता जा म्हणतायत गेल्यावर. मग आपली चाय बिस्कुटी मीडिया उगाच या प्रसंगांना ट्विस्ट करून दिल्लीत शिंदेंनी 6 खासदार फोडले उबाटाचे, तर महाराष्ट्रात भाजपच्या गोटात चलबिचल अशा बातम्या करून लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला. ऑपरेशन टायगर हे आज शिंदेंनी केलंय कारण त्यांना कोणीतरी अर्जंट आहे भाई असा निरोप दिला असणार. पण तुम्हाला सांगतो हे आज झालं नसतं नाही तर पुढच्या 2 किंवा 3 महिन्यात खुद्द उद्धवजी आपला सगळा शिल्लक दारुगोळा म्हणजे त्यांचे आमदार खासदार नगरसेवक घेऊन भाजप शरण झाले असते, यात वाद नाही, असं ठरलं होतं. आजही ते स्वतः फारशी खळखळ करताना दिसत आहेत का तुम्हाला? नाही ना, नाही दिसत. कारण काहीतरी ठरलंय आतल्यात. कारण हे ऑपरेशन सुरू झाल्या त्यांना नाशिकच्या राजाभाऊ वाजेंकरवी एक अंदाज कम इशारा दिला गेला होता. कारण ते राजा वाजे एकदम साधा सरळ माणूस आहे तो. त्याच्यापर्यंत बातमी आली की बाबा खोके पेट्या बाजारात फिरायला लागल्यात आणि त्या खोक्या पेट्यांच्या वजनाने तुम्ही आता आमच्यासोबत चला असं कोणीतरी सांगतंय किंवा कोणीतरी आपल्याला आपलं मन वळवायला आलंय. पण मातोश्रीनं यावर कुठलीही तातडीची बचावात्मक कारवाई केली नाही. ते फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी यातच मग्न होते. इकडं अर्धा डझन टायगर जे होते ते पिंजरात ओढून पळून गेले. दी ग्रेट मातोश्री सर्कस बंद. उभाटांनी नेमकं कोणाला दुखवलंय याचा अंदाज त्यांना नाही आलेला आहे अजून. देवेंद्र फडणवीस या माणसानं 2014 ते 2019 या कालावधीत उद्धवजींना मोठ्या भावासारखा मान दिला. त्यांचं सगळं टँट्रम, त्यांचे मूड स्विंग्स हे सगळं सांभाळलं. शिंदेंच्या मार्फत नगरविकास खात्याचं दार त्यांनीच मातोश्रीला उघडं करून दिलं होतं. पण मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपुढे त्यांनी देवेंद्र फडणवीसांसारखा एक लहान भावासमान असलेला मित्र गमावून टाकला. नुसता गमावला नाही तर त्या मित्राला शत्रूंच्या यादीत नेऊन बसवला. शिंदे कितीही झालं तरी पूर्वाश्रमीचे ठाकरेंचेच आज्ञाधारक आहेत. ते एखाद वेळेस आपला अपमान विसरतीलही, पण देवेंद्रजी आणि अमित शहा हे काही विसरत नसतात. भविष्यात मातोश्रीला टाळं लावून चावी संजय राऊतांकडे देत लंडनला निघालेल्या ठाकरेंना टाटा बाय बाय करूनच हे दोघे थांबतील असं वाटतंय मला. आता दिसत आहेत फक्त शिंदे आपल्याला, पण हे 2 खतरनाक खिलाडी त्या मागे आहेत. तर एक लक्षात घ्या, राज्यात आता शिंदे आणि फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर वगैरे सुरू आहे. कोणी नाकारत नाहीये, नाकारणारही नाही. पण राज्यातला देवेंद्रजींचा अप्पर हँड हा कायम राहणार. अशाच सिच्युएशन्स किमान 2029 पर्यंत असतील. केंद्र आपल्या मित्रपक्षांकडून अशी ऑपरेशन्स करवून घेतच राहील. अननोन गनमेन्स येतील, गोळ्या घालून ठार मारतील, निघून जातील. पण राज्यात त्या सगळ्याचा देवेंद्र गंगाधर फडणवीस या माणसाच्या एकहाती वर्चस्वाला अजिबात धक्का लागणार नाही किंवा तसं आव्हानही निर्माण होईल अशी स्थिती क्रिएट होऊ दिली जाणार नाही. ही काळजी केंद्र आजवर घेत आलंय, यापुढे घेत राहील. किमान 2029 पर्यंत तरी हीच सिच्युएशन तुम्हाला बघायला मिळेल. राज्यात वर्चस्व म्हणा, राज्याचं नेतृत्व म्हणा किंवा या राज्याचं जे काही सुकाणू आहे ते देवेंद्र गंगाधर फडणवीस याच माणसाच्या हातात असेल. त्यामुळं देवेंद्र फडणवीस असुरक्षित होत आहेत किंवा अशा कुठल्या ऑपरेशन्समुळे सेना भाजपमध्ये फार टोकाचा संघर्ष निर्माण होतोय, हे चित्र जे निर्माण केलं जाते ना ते मुद्दाम काही चाय बिस्कुटे निर्माण करतायत. असं काही होणार नाही, कारण ते केंद्रात बसलेले ते 2 मोठे कलाकार आहेत, ते होऊ देणार नाहीत. आपल्याला जेवढं समजतं तेवढं आपण समोर मांडतो. आता याही पलीकडे काही राजकारण असेल तर ते मात्र आपल्या आकलनापलीकडचं आहे. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी9. धन्यवाद. नमस्कार.